बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. तर नमस्कार, जय बळूमा बळवंच्या नावानं चांगलं मित्रांनो. माझ्यावर आता आहेत संदीप कांबळे, जे आपल्या इथं गडिंग्लज मधील गिजवण्याचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. न्यूमरोलॉजिस्ट आहेत, अंकशास्त्र विशारद आहेत. तर आम्ही दोघंजण निघालो आहे आता कोडीतला, जिथं वीर हे देवस्थान आहे, भैरवनाथाचं देवस्थान. आता इथून आम्हाला जायचं आहे साताऱ्याहून पुढं कोडीतला निघायचं आहे. तर फार मोठा प्रवास आहे ना. आम्ही तो टू व्हीलरनं करायचा निर्णय घेतला आहे आज अचानकच. मागंसुद्धा आम्ही म्हैसूरला गेलो होतो, ते सुद्धा अगदी अचानकच गेलो होतो आणि त्यावेळी बसने गेलो होतो. कुणाची मुलाखत घ्यायला, श्रीरामाचं ज्यांनी मूर्ती बनवली अयोध्याची, तर ज्यांनी मूर्ती बनवली त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि त्यांची तिथं मुलाखत जाऊन घेऊन आलो होतो. आज आम्ही निघालो आहे एक असं विशेष असं स्थान आपल्या महाराष्ट्रातलं, श्री भैरवनाथाचं स्थान, श्री मस्कोबा, म्हणजे मामांचाच अवतार म्हणायला पाहिजे. तर अशा ठिकाणी आम्ही निघालो, श्री भगवान शंकरांचा अवतार मस्कोबा. तर मस्कोबाचं दर्शन आपल्याला आता घ्यायचं. जय बाळू, जय बाळूमाच्या नावानं चांग बाळूमामाचं चांग बल बोलूया, भंडारा लावूया, बाळूमामाचं चांग भल बोलूया. जाताना मित्रांनो खरंच एक मोठा अनुभव आला. काय अनुभव आला की मी निघालो होतो तिकडं आणि मला गडिंग्लजपासून इथं आप्पाचीवाडीपर्यंत येईपर्यंत मला गाडीचं इंजिन खूप गरम लागत होतं आणि मी एकदम 70-80च्या स्पीडनं अगदी फास्ट आलो होतो. आणि मला वाटलं काय दुपारची वेळ आहे, एकदम आपण स्पीडनं आलो आहे, त्यामुळं कदाचित गाडी गरम झाली असेल. पण तसं काय नव्हतं. पण सारखं पायाला, उजव्या पायाला गाडीचं इंजिन एकदम गरम लागत होतं. आणि मी लक्ष दिलं नव्हतं. मी पोचलो तिथं पेट्रोल भरायसाठी. पेट्रोल भरल्यानंतर बाहेर पडत होतो. तो एकटा मला व्यक्ती बोलवायला आला आणि त्यानं काय म्हटलं, ऑइल बदली करून घ्या. मी म्हटलं ऑइल बदली करायची, आता सध्याच ऑइल बदललं आहे म्हटलं, आणि बदलून किती 1 महिना 1.5 महिना झाला म्हटलं, त्यामुळे काय ऑइल बदली तू करू नको असं म्हटलं. तर तो म्हणाला नाही चेक करून घ्या, चेक करायला काय पैसे पडत नाही, चेक करून घ्या. मग मी चेक करायला गेलो तिथं आणि चेक केल्यानंतर मला त्याला असं लक्षात आलं की ऑइल गळती तिथं झाली होती. ऑइल गळती झाल्यामुळं ऑइल अजिबातच शिल्लक नव्हतं त्यामध्ये. आणि मी जर तसंच पुढं गेलो असतो, आता हा प्रवास 246 किलोमीटरचा, पुढं जर तसंच गेलो असतो तर नक्की माझी गाडी कुठेतरी मध्ये लॉक झाली असते आणि बंद पडली असते. त्या व्यक्तीला तिथेपर्यंत पाठवणं आणि ही ऑइल बदली करण्याची सूचना देणं हे खरंच एक दैवी शक्तीचं काम आहे, म्हणजे मामांचंच काम आहे खरंच. नाहीतर आम्ही कधीच कोडीतला पोहोचू शकलो नसतो, कारण आम्हाला एकतर वेळ झाला होता आणि आम्ही कुठल्याही मानसिकतेत नव्हतो की ऑइल बदली करून घ्यावी, हवा भरावी, हे सगळं चेक करावं ह्या मानसिकतेत नव्हतं. फक्त पेट्रोल भरायचं आणि जायचं असं म्हणून आम्ही गेलो होतो. पण तिथं त्यावेळेला त्या ऑइल बदलीवाला आमच्याकडे स्वतःहून देवानं पाठवलं आणि देवानं पाठवून ते सगळं ऑइल बदली करण्याची प्रोसेस, मग आम्ही तिथं ऑइल बदली करून घेतली. आणि नंतर बघतो तर इंजिन गरम लागेना अजिबात. कडेपर्यंत अगदी जाऊन येईपर्यंत मला इंजिन गरम कधीच लागलं नाही. म्हणजे खरोखर ते ऑइल सील जे आहे ते खराब झालं होतं आणि त्यामुळे ते ऑइल गळती होऊन आतलं ऑइल सगळं संपलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या देवी चमत्काराशिवाय किंवा देवाची कृपा असल्याशिवाय होत नाही. देवाची कृपा असली तरच ह्या गोष्टी होतात. आणि अशा अनेक अनुभव तुम्हालासुद्धा आले असतील, मलासुद्धा येतात. मामांच्या बद्दल आपण एवढी सेवा करतोय, मामांची भक्ती एवढी करतोय आणि मामा आपली अशी मदत करतात. जय बाळूंच्या नावानं चांगलं. इथं आल्यानंतर जरा ऑइल बदलीचं काम सुरू आहे. कारण ऑइल बदली गाडी चांगली असणं महत्त्वाचं आहे. लांबचा प्रवास आहे त्यामुळे गाडी चांगली असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथं ऑइल बदलीचं काम जरा करावं लागतं. गाडीवर मामांचा भंडारा टाकलेला आहे आणि ऑइल बदलीचं काम आता सुरू आहे. काय म्हटलं, ऑइल जरा गळते होते. ऑइल सील घालायला पाहिजे तुला. एवढंच ऑइल निघले म्हणून म्हणलो. लय ऑइल गेले. ऑइल सील घालायला पाहिजे त्याला. ते व्यवस्थित खालचा नट व्यवस्थित आवडा. अंबगावच्या श्री मसाहीबीर देवाचा सद्गुरू बाळूमामाचा वरदहस्त माझ्या शिरावर थाप मार रिंबाऱ्या. आम्ही आता मित्रांनो भारत पेट्रोलियमच्या पंपावर, आणि इथूनच आत गेलं की आप्पाचीवाडी येते. आप्पाचीवाडीचं दर्शनाला तुम्ही दर अमावस्येला जात आहे. आणि आज संध्याकाळी ते भजनाची सेवा असते. आपलं ऑइल घालायचं मी कायम कॅस्ट्रॉल घालतो आहे, पण आता हे घालावं लागणार, इमर्जन्सी आहे. हेच घाला 20-40. 330 रुपयाला बसतात. हां घाला 330.
व्हिडिओ बघा तुमचा नंतर. काय नाव? अनिकेत पोवाडे. पोवाडे. पोवाडे आहेत पोवाडे. बसणार का तसं? कॅस्ट्रॉलच्या जागी आता हे ऑइल सुरू आहे. गाडीची हवा पण ते करून द्यायला लागले. काम जायचं त्यामुळे 2 पॉईंट कमीच टाकले. काय करतो मित्रांनो, मैत्री एक सुंदर नातं. सगळ्यात मित्रांनो एक आपल्या आयुष्यातलं एक सुंदर नातं जे असतं ते एक असतं, फार महत्त्वाचं नातं असतं ते म्हणजे मैत्री. आणि आम्ही आता आलो आहे मैत्रीच्याच अशा एका हॉटेलमध्ये ज्याचं नाव आहे सुदामाचा चहा. सुदामाचा चहा. आणि सुदामाचा चहा हे नाव बघूनच आम्ही थांबलो. म्हटलं हे मैत्रीचं नातं आहे आणि मैत्रीच्या नात्यात श्रीकृष्ण आणि सुदामाची जशी नातं मैत्री होती तर मैत्रीचं नातं एक वेगळंच असतं मित्रांनो. मित्र हा आपल्या सगळ्यात जवळचा म्हणजे आपल्या कधी कधी घरातल्या लोकांच्या सुद्धा अगदी जवळचा आपण ज्याला सगळं सांगू शकतो असा हा मित्र असतो. नमस्कार. सरांनी माझं खूप कौतुक केलं आहे. सरांचे मनापासून आभार. हे तुमचं कौतुक नाही, मैत्रीचं कौतुक केलं. माझं काय मैत्रीचं काय, कारण मैत्री ही नात्या पलीकडे असते कुठल्याही बंधनाच्या मना. आणि त्यामध्ये फार प्रेम असतं, फार कौतुक असतं. आणि सर ह्या गोष्टी मन मोकळेपणाने बोलतात. ह्याच सरांचा फार आपल्या मनाचा मोठेपणा आहे. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम सरांच्या पाठीचे आहे तसं आमचंही मनापासून आहे. आणि आम्हाला जो सर प्रत्येक वेळेला मान सन्मान देतात त्याचा मी कायम ऋणी आणि शब्दशः आभारी असेल. धन्यवाद. आणि आणखीन एक मित्रांनो, हे सुदामा श्रीकृष्ण हे जे सगळं आहे ते आपल्या मुलांनासुद्धा सांगा. मुलांनासुद्धा आपलं हे शिक्षण मिळणं फार महत्त्वाचं आहे. आपला पूर्वज काय होते, आपला धर्म काय होता, ह्या धर्माचं शिक्षण आपल्या मुलांना मिळणं फार महत्त्वाचं आहे. अलीकडं आपण काय करतो आहे, आपण शाळेमध्ये तर हे शिक्षण मिळत नाही आपल्याला. कारण शाळेमध्ये गीता काय आहे, आपलं वागावं कसं, आपल्या एखादी गोष्ट आपल्या अंगावर जर आली, एखाद्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये कसं आपण आपल्या मनाला किंवा आपल्या मनाच्या अवस्थेला कसं हँडल करावं ह्याचं अजिबात ज्ञान दिलं जात नाही. तर गीता वाचल्यानं, भगवद्गीता वाचल्यानं किंवा आपले धर्मग्रंथ वाचल्यामुळं हे ज्ञान मिळतं. तर कसं होतं आहे, शाळेमध्ये हे काय शिकवलं जात नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना हे ज्ञान द्यायला विसरू नका. वागावं कसं, जेणेकरून भविष्यात त्यांच्या आयुष्यात कुठलीही जर त्यांच्या आयुष्यात जर एखादी घटना घडली, जेणेकरून कुठल्याही अवस्थेत ते अगदी चांगल्या कुठल्याही संकटांना अगदी चांगल्या प्रकारे ते सामोरं जाते. तर नक्की तुम्ही आध्यात्मिक ज्ञान हे मुलांना द्यायला सांगा. जय बाळूमांच्या नावानं चांग. आणि हे सगळं ज्ञान तुम्हाला काय मिळालं, हे सुदामाचा चहा. जय बाळू. मित्रांनो, गडीवरून निघून आता पोचतो उमरजमध्ये. उमरजवरून सातारला जाणार. सातारावरून वडूथवरून लोणंद आणि लोणंदवरून आपण बीरला जाणार. तर आपण निघूया कारण आता वाजले पावणे 6 वाजले. 6:40 आसपास. पावणे 6 वाजले. साताऱ्यात पोचायला आम्हाला 6:40 होते. वडूदच्या पुढं एक ट्रेन फाटक लागलं आहे. ट्रेन यायला लागले. वडूद इथून पुढं लोणंद जायचं आहे आपल्याला. लोणंद आहे वडूदच्या पुढं आहे लोणंद. पुढं लोणंद येणार आहे.
साधारण दुपारी 2:30 वाजता मित्रांनो आम्ही शेंद्रे गडिंग्लज इथून निघालो आणि आता रात्री 8:30 वाजता इथं श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्रवीर इथे पोचलो आहे. बघा इथं वर किती सुंदर अक्षरात लिहिलेलं आहे, ओम काढलेला आहे आणि श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्रवीर साक्षात भैरवनाथाचा अवतार म्हणायला पाहिजे आपण. आणि खरोखर इथं आलो आहे. या देवस्थानची माहिती थोड्याच दिवसात तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि ह्या देवस्थान इथं श्रीनाथ कसे काय आले, काळभैरव इथं कसे काय आले, तर ते जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका. आम्हाला इथे मंदिरातली आरतीसुद्धा मिळाली. आमचं नशीब बलवत्तर आणि देवाची साथ होती. खरोखर देवाची आरतीसुद्धा मिळाली आणि प्रदक्षिणासुद्धा घालायला मिळाली पालखीसोबत. खरंच फार म्हणजे फार भाग्यवान आहोत आम्ही की ही गोष्ट आम्ही इथे येऊन साध्य केली. खरंच इथं तुम्ही एकदा येऊन जावा. फार म्हणजे फार सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते फार मोठं वैशिष्ट्य आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. श्रीनाथ म्हस्कोबा चिलीम ओढताना दिसतात. चिलीम रात्री ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती चिलीम पूर्ण ओढलेली असते. हे तुम्हाला पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ बघा नक्की. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पूर्ण माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बोला बोला म्हस्कोबाच्या नावानं चांग बोलं, बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग बोलं, हलसनाप्पांच्या नावानं चांग बोलं, मुळेमरांच्या नावानं चांग बोलं, महालिंगरायाच्या नावानं चांग बोलं, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग बोलं, राजा घोड्याच्या नावानं चांग बोला, आई मायक्का देवीच्या नावानं चांग बोला, महालिंगरायाच्या नावानं चांग बोला, आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला, बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग बोलं, श्री म्हस्कोबाच्या नावानं चांग बोलं.